दर्शकांनो, गेल्या 20 दिवसांपासून सतत पाऊस पडतोय आणि असं सांगण्यात येत आहे की पुढच्या 20 दिवसांपर्यंत परिस्थितीत काहीच सुधारणा होणार नाहीये. अय्यो, 20 दिवस अजून. ज्या गोष्टींवर आपला कंट्रोलच नाही त्याच्याबद्दल विचार करून तरी काय करायचं. घ्या भजी खा. कंट्रोल तर आता जाणार आहे अम्मा. वा वा अम्मा, बाहेरचा पाऊस आणि अम्माच्या भज्यांना तोड नाही. काका, अम्माच्या भज्यांपेक्षा जास्त मजा अम्माची स्टोरी देते. ठीक आहे ऐकवते. गेल्या 20 दिवसांपासून आपण घरात बंद आहोत आणि 20 दिवस अजून राहायचंय. तर याच 40 दिवसांच्या क्वारंटीनवर एक स्टोरी आठवली. 40 days of quarantine. ही गोष्ट आहे एक गरीब पण चतुर मुलगा सुमनची, ज्याचं या जगामध्ये कोणीच नव्हतं. म्हणूनच तो स्वतः गावातल्या एका धाब्यावर काम करून आपलं जीवन जगत होता. सुमन गरीब होता पण उदार होता. तो रोज आपल्या जेवणातला थोडा भाग त्याच्या एका मित्र माशाला न विसरता खाऊ घालत होता. कसा आहेस मित्रा? हा सुमन, धाब्यावर चपळाईने काम करताना एका सराईत ठगाची चंटूची नजर त्याच्यावर पडते आणि तो सुमनला त्याच्या सोबत यायची ऑफर देतो. मला काय करावं लागेल? फक्त 40 दिवस आराम करायचाय आणि खायचं प्यायचंय आणि 41व्या दिवशी फक्त थोडा वेळ काम करावं लागेल, ज्याच्या बदल्यात पूर्ण 10 सुवर्ण मुद्रा देईन. एक कामाच्या आधी 9 काम झाल्यावर. सांग, कशी वाटली बेदुडे 4? अशी ऑफर ऐकूनच सुमनच्या डोळ्यामध्ये चमक येते आणि तो लगेचच धाब्यावरचं काम सोडून चंटू सोबत जायला निघतो. असं समज की तुझे आरामाचे दिवस सुरू. आरामात जेवण कर, झोपून जा. झोपेतून उठ, जेवण कर, हिंड फेर जेवण कर, परत झोपून जा. एक दिवस पूर्ण झालं. अखेर सुमनच्या 40 दिवसांच्या क्वारंटीन नंतर कामाचा दिवस आला, म्हणजे 41वा दिवस. दिलेल्या शब्दाप्रमाणे चंटूने कामाआधी एक सोन्याचं नाणं सुमनला देऊन त्याला स्वतःच्या सोबत घेऊन गेला. ते चालता चालता एका घनदाट जंगलात उंच टेकडीवर पोहोचतात. तिथून खाली एक भली मोठी नदी वाहत होती. या जंगलातली फळं खूपच मौल्यवान असतात. माझी इथून भरपूर फळं घेऊन जायची इच्छा आहे, पण या पोत्यामध्ये किती मावू शकतात हे मला माहित नाही. तर बेदुडे 4, तू या पोत्यामध्ये बसू शकतोस, म्हणजे मला हे पोतं किती वजन उचलू शकतं याचा अंदाज येईल. हो का नाही? हे काय करताय? काढा मला. अरे बेदुडे 4, बस थोड्याच वेळाचा प्रश्न आहे. तसंही तुला एवढे दिवस खाऊ पिऊ घातलंय, आता तू माघार नाही घेऊ शकत. अरे मला बाहेर काढा. हे काय करताय तुम्ही? वाचवा. कोणी आहे? वाचवा. शाबास. वाचवा. काका,
मला इथून बाहेर काढा. घाबरू नकोस. फक्त तुझ्या आजूबाजूला पडलेल्या खजिन्यातून बेधुडे 4 हिरे मोती फेकत राहा इकडे. खजिना फेक, मग रस्ता सांगतो. आता तरी सांगा काका. मूर्ख बालका, तुला आजूबाजूला मानवी सापळे दिसत नाहीये? तुझ्या आधी सुद्धा कित्येक लोक गरुडाचं भोजन बनलेत आणि आता तुझी पाळी आहे. अरे हे काय करताय काका? जर नदीत उडी मारली तर कमीत कमी वाचायची आशा तरी आहे. इथे तर ही घार मला नक्कीच टोचून टोचून खाऊन टाकेल. मुलांनो, ही तीच नदी होती जी त्याच्या गावापर्यंत जात होती. आणि गोष्टीच्या सुरुवातीचा मासा लक्षात आहे ना तुमच्या, ज्याला सुमन खायला देत असायचा? जर नदी तीच आहे तर त्या माशाचं घरही ती नदीच असणार ना. अखेर तो मासा योग्य वेळी आपल्या मित्राला वाचवायला पोहोचतो. धन्यवाद मित्र. आज माझ्याकडे तुला द्यायला काहीच नाही आहे. या गोष्टीला कित्येक दिवस होऊन जातात. मग एक दिवस ठग चंटू पुन्हा गावात येऊन त्याची पुढची शिकार शोधत होता. तेव्हा त्याची नजर सुमनवर पडते, ज्याला पाहून तो चकित होऊन जातो. बेधुडे 4, तू तिथून परत कसा आलास? सुमन खूपच चालाक होता. त्याने चंटूला अडकवण्यासाठी एक योजना बनवली. खूपच सोपं होतं. तुम्ही जसे मला सोडून गेलात, घारीपासून वाचत वाचत पळताना मला एक गुहा सापडली जी थेट टेकडीच्या पायथ्याशी येते. बस तिच्यातूनच मी खालपर्यंत आलो. अच्छा, मग तर त्या गुहेतून मी सगळा खजिना बेधुडे 4 करू शकतो. सुमन बाळा, मला माफ कर बाळा. मी तर तुझा काका आहे. तू कुणाला त्या गुहेचा पत्ता सांगितला तर नाहीस ना? अजूनपर्यंत तर नाही. शाबास. मग तू मला त्या गुहेपर्यंतचा रस्ता सांगू शकतोस का? त्याच्या बदल्यात मी एवढे पैसे देईन की त्यात तुझं राहणं, खाणं पिणं सगळं बेधुडे 4 होऊन जाईल. अच्छा, पण ह्या वेळेला तुम्ही मला फसवणार तर नाही ना? नाही नाही नाही, अजिबात नाही. अशा प्रकारे त्यांचा व्यवहार पक्का होतो आणि ते परत त्याच टेकडीवर पोहोचतात. पण या वेळेला चंटू स्वतः पोतं घेऊन टेकडीवर पोहोचतो. अरे वा, सोना, खजिना. गुहेचा रस्ता कुठे कुठे आहे? गुहेचा रस्ता इथे तर कुठलीच गुहा दिसत नाहीये. कुठे आहे गुहा? कुठली गुहा? कसली गुहा? अरे हे काय बेधुडे 4 करतोयस? तुझी स्मृती तर गेली नाहीये ना? हो काका, तुम्ही तर खूपच भोळे निघालात. जसं तुम्ही मला आणि कित्येकांना तिथे पाठवून घारीचं भोजन बनवलं, तसा मी पण प्रयत्न केला आणि तुम्ही अडकलात. तिथे कुठलीच गुहा नाहीये. काय तू मला मूर्ख बनवलंस? या बेधुडे 4च्या नादात मी कुठे अडकलो? या
त्याला नदीत बुडण्यापासून वाचवायला सुमनकडे त्याचा मित्र मासा होता. पण चंटूने आजपर्यंत लोकांना फसवायचंच काम केलं होतं. त्यामुळेच त्याला वाचवणारं कुणीच नव्हतं. वा अम्मा वा, भजी आणि स्टोरी दोन्हीही अप्रतिम होते. मजा आली. आला तुला तर मजा आली, पण आमचं काय उपे? सगळी भजी तर तू एकट्यानेच खाऊन टाकलीस. उपी, भज्यांच्या नादात मित्रांनाच विसरलास. असं व्हायला नको की उद्या जेव्हा तुला गरज पडेल तेव्हा तुझे मित्र तुलाच विसरून जातील. सॉरी अम्मा, पुढची भज्यांची प्लेट मित्रांच्या नावे. If you like this video, subscribe to our channel Murthy Media. कुठल्याही गप्पात येते मी अलगद, हवं ते चाखते, गट्टम करते, साधा सा खरा खरा किस्सा सांगते.